कसे आहे तुम्ही? हॅलो, मी रात्री फोन केला होता, तू उचलला का नाही तुम्ही फोन? अरे मला झोपच लागून गेली लवकर. हो का? पुस्तक वाचत होती, वाचता वाचता ऑटोमॅटिकच झोप लागून गेली. बोला ना, मग तुमचा फोन दिसला मला, रात्री आला होता तर आता फोन केला. काय बोलायचं होतं? काही नाही, असंच फोन केला होता, गुड नाईट म्हणाले. गुड नाईट म्हणाल फोन केला का? हो, नाही तर मग काय करता येतं आता तू? काही नाही बा, आज कॉलेज नाही तर वावरात जातो म्हटलं. आज कापूस येस नाही आमच्या वावरातला, तर जातो म्हटलं, आईले मदत करून जाईन तेवढीच. आज वावरात चालली का तू? हो, वावरात जातो ना. आज आज कापूस येचू लागतो ना आईले. हो का? झालं तुमचं नाश्ता पाणी झालं का? हो, बस आताच नाश्ता केला. तू केला नाश्ता गिस्ता काही? हो हो, केला मी ना, नाश्ता केला. बस आता वावरातच निघतो. मी काय म्हणत होतो, आपली लग्नाची तारीख गिरीक कधी काढतात तर बोलली नाही का त्या बाबासोबत तू? बाप्पा, मी कशी काय बोलीन मग लग्नाच्या बाऱ्यात? मला लाज नाही वाटेन का? म्हणेन की पोरीलाच घाई आहे लग्नाची. मी कशी काय बोलणार? काय होते बोलाले? हट बाप्पा, तुम्ही काही बोलता. मला लाज नाही वाटेन का मग लग्नाच्या बाऱ्यात बोलायला? मी कशी काय म्हणून मा बाबाले की कधी लग्न काढता माया? काही बोलता तुम्ही तर. तुम्ही बोला ना बाबासोबत, तुमच्या आईला फोन करायला लावा ना बाबाले. लग्न करायच्या गोष्टी मोठे माणसंच करत असतात, आपण करतो का? तुम्ही म्हणा ना तुमच्या आईले लग्नाची तारीख काढायला. म्हणा लागेन आता आईले, म्हणा लागेन, फोन लावा लागेन तुझ्या बाबाले की लग्नाची तारीख काढा म्हणून लवकर. लय घाई झाली आहे ना तुम्हाला? त्या दिवशी बोलत होती आई बाबासोबत, म्हणे थंडीतच लग्न करून टाका म्हणे, उन्हाळ्यापर्यंत काही राहू नका म्हणे. आता कापूस किपूस निघाला, मग चांगला भावाला कापसाले, कापूस विकला की मग लग्न काढू म्हणे बाबा म्हणे. बापा रे, लय टाईम लागेल मग तर. काही टाईम नाही लागत. हो, मग लग्नाची तारीख तर काढून घेतली असती पहिले. आणि जाऊ द्या बाप्पा, ह्या गोष्टी माझ्यासोबत नका करू तुम्ही. तुम्ही आईले फोन करायला लावा तुमच्या आणि बाबासमोर बोलून घ्या. हो, आता आईले म्हणाच लागेल मला. फोन उचलत जा बाबा तू माया. फोनच नाही उचलत. हो, काही कामात नाही असते तर नाही उचलत मी. मला कामं नसतात का? कामं असतात तर मग कधी कधी नाही उचलत. बरं, फोन नाही उचलला तर माझ्या मिस कॉल दिसला तर फोन तर करत जाय. बरं, करत जाईन फोन. आता फोन ठेवतो. काऊन, बोलायचं नाही आहे का? नाही हो, नंतर करीन ना फोन. तुम्हाला म्हटलं ना वावरात जायचं आहे म्हणून आज. बरं, ठीक आहे ठीक आहे. बरं, ठेवतो. बाय. बाय बाय. बाप्पा, जगदीशजीला लयच घाई आहे ग लग्नाची. पण ते लग्न कधी काढतात लयच घाई आहे राहिले. आनंदी, झाली का तू तयार? राशन तर राहून जा ना बाई घरी. काय चालतं वावरात नाही, राहू दे, नको येऊ. हाय ना बाया, बाया घेऊन जातो मी गावातल्या. नाही आई, येतो ना, आज सुट्टी आहे ना, येतो ना मी वावरात. लय दिवस झालं मी नाही आली वावरात नाही. राहू दे ना बाई. काय येतं, कर ना घरी आराम. नाही आई, मी येतो बाई, मी येतो. मुन्नी काकूच्या घरून लक्ष्मी आजीच्या इथून येतो, त्या तयार झाल्या का पाहतो. आई, बाबा कुठं आहेत? बाबा नाही दिसू राहिले. हो बाई, बाबा पहिलेच गेले वावरात नाही, सकाळीच गेले निघून. बरं आहे, ये मग लवकर. मी येतो. तू आपली बॉटल गिटल काही शिदोरी गिदोरी काढून ठेवा. वाय, ये तू. मी बॉटल गिटल भरतो पाण्याची आणि डब्बा गिब्बा भरतो. नॅरी केली ना तू ना? वाय, नॅरी केली मी ना. तू ना केली का? बाबा करून गेले का नॅरी? नाही व, मी ना केली नॅरी आणि बाबा सोबतच घेऊन गेले होते नॅरी. बरं आहे, ये मग लवकर. हो माय, चाल. बाप्पा आई, जेव्हापासून माझं लग्न पक्क झालं ना, आई मला वावरातनीच नाही जाऊ देत. काही जायची गरज नाही म्हणते, घरीच थांब. कायचं घरी गमते? काही गमत नाही मला घरी. लय दिवस झाले मी वावरात नाही गेली. वावरात मस्त कसं चांगलं वाटते, गमते वावरात नाही. 2 घास शिल्लक धकतात, जा वाटते वावरात नाही. चल माय बाई, आई मी डब्बा गिब्बा भरतो, बॉटल गिटल भरतो पाण्याची. मुन्ने, ओ मुन्ने. तयारच नाही झाली वाटते हे बाई बी निरा बापा, हिचं तर घरातलं कामच नाही संपत. काम करत राहते, किती काम करते काय माहित घरात नाही. ओ मुन्नी, ये ना हो बाई बाहेर. चालत नाही का मग वावरात? एक बाई गावात खाली नाही आहे म्हटलं. वावरात जा, कापूसच येसण्याला चालू आहे. आता कशाही 2-3 बाया भेटल्या, हे मुन्नी नाही येऊ राहिली. तिच्या वावरात बरोबर घेऊन गेली मला, कापूस चालली आपल्या वावरातला इचून घेतला. आता वावरात यायच्या वेळेस मोठी नाणं करत होती. हिला तर घेऊनच जा तुम्ही माझ्या वावरात कापूस चालले. मुन्ने, ओ मुन्ने. आई माय बाई, चालच नाही का मा वावरात चाल ना लवकर, हो ना तयार. हो चाल ना, तयारच झाली मी, चाल. बस मी लक्ष्मीबाई चहा पाहत होते बहिणा. लक्ष्मी आई ता घरी आहे का? हो, लक्ष्मीबाई आहे माघारी. माझी लक्ष्मी आई येऊ नये का मा वावरात कापूस चालले. हो, तेच बोलायला आली होती माझं. काय म्हणे तर ते म्हणे की दुसऱ्या इकडे म्हणे 10 रुपये किलो चालू आहे म्हणे कापूस ना. सुमित्रा किती पैसे देत आहे म्हणे, अशी विचारत होती बा मला. बस लक्ष्मीबाईला तर या पैशाचंच सुचते बापा. देतो म्हणा मी, हिसाबानं बरोबर देतो म्हणा. मग तेच तर बोलायला आली होती, तुला माहिती ना पैशाच्या बाबतीत कशी आहे बुडी. देतो म्हणा तिला बरोबर, टेन्शन नको घेऊ म्हणा तू. चालतं खरी म्हणा. काय तर लक्ष्मीबाई अंदर आहे, चहा पित आहे. दे मग तिला आवाज. ओ लक्ष्मी मावशी, हे सुमित्रा काय म्हणत आहे, या लवकर. हां आली हो माय, चहा तर पिऊ दे. हो लक्ष्मी आई, या ना इकडे. चला ना माय, मावावरात तेव्हा कापूस येचून द्या ना. तिचं तर काही याचं म्हणणं दिसू आलं मला. हो, बुडीला वाटते हे कमी पैसे देईन, दुसऱ्या इकडे जास्त भेटत आहे असं वाटत आहे तिला. चाल ना म्हणा माय, देतो ना मी. काय म्हणून राहिली व? चालत ना का मावावरात कापूस चाले? हो चालतो ना. मग किती पैसे देशील? 10 रुपये किलो चालू आहे दुसऱ्या इकडे येस ना कापूस. हो देतो, तेवढेच देतो. चला, झाली ना माई, पुरी तयारी झाली, येतोच मी. चला आता माझ्यासोबतच चला. होतं घरी तू समोर, येतो ना, गोटणावर भेटून आपण, येतो मी. बरं या बरं लवकर, काळजी नाही आहे. हो येतो आम्ही, येतो. काय माय बी बाया बी निरा पैशालेच पाहू राहिल्या. चला मग लक्ष्मी मावशी, या मग डब्बा गिब्बा घेऊन, बॉटल गिटल घेऊन या. हो येतो. तू बोलली का?
तू बोलली की याच्यासोबत पैशाच्या बाऱ्यात? हो बोलली मी. लक्ष्मी मावशी अशी म्हणत आहे म्हटलं तर सांगितलं मी तिला. बरं सांगितलं मी. वावरात जायच्या पहिले गोष्ट क्लिअर केलेली बरं. मैत्री नाही तर काय का पैसे नाही घ्यावं पण तिच्यापासून. हो हो लक्ष्मी मावशी बरोबर आहे तुमचं. चला लवकर उशीर व्हायला. हो हो चाल. चल नाही बे. सोनू आणि राहुल गेले बाप्पा कृष्णाला आणायला. लय दिवस झाले मग कृष्णाला भेटलीच नाही मी. आता ही चंद्रिका काय करत आहे काय माहीत काय करू राहिली आता. आता इले थोडीशी सतवतो ना मी बी. चंद्रिका ओ चंद्रिका. चंद्रिका बाई. चंद्रिका. नाही बाई काय करू राहिली. आवाजही नाही देऊ राहिली. नाही बाई जिंदगीत कधी हे काम नाही केलं. माहिती मी ना म्हशीचं शेण घेऊन बी काढा लागत आहे पप्पा मला. किती वास येते माय किती वास येते. पूर्ण झाडझूड करा धुईधाय करा म्हशीले धुवा शेण काढा. बापा रे किती कामं. हे काम तर कधी जिंदगीत नाही केलं माहिती मी ना. शेण आणखीन काढायचं. आता शेणी काढा लागत आहे. बुडी म्हणते की शेण काढलं तर शेणाच्या गौरही थापा म्हणते. गौरही थापा लागत आहे. बापा रे काय काय करा लागत आहे मला. आता शेण नाही काढत हे साफसूफ नाही करत तर बुडीला जेवायला द्यावं लागते मला. उलसाक टाईम नाही भेटत आहे मला. उलसाक टाईम नाही भेटत आहे. थोडासा मेकअप करायला टाईम नाही भेटत आहे. 5 मिनिट मेकअप करतो म्हटलं तर टाईम नाही मला. फुरसत नाही आहे. किती कामं करू मी. कामं करू करू पागल झाली रे बापा मी. पागल झाली निरा. चल बाई इले तर चारा टाकला मी ना. त्या म्हशीला चारा टाकायचा बाकी आहे. चंद्रिका ओ चंद्रिका बाई. चंद्रिका. ऐ माय बाई हे बुडी हो माय किती अवदसा बुडी आहे व. किती आवाज देत राहते. 5-5 मिनिटातून आवाज देऊ राहिली मला. हां येऊ राहिली वाट्या येताव ना. या बुडीच्या जीवाला चैन नाही आहे. जशी पडली तर मा उपकाराला पडली. तिला मागच लागली बाप्पा. हां येतो येतो येऊ राहिली. माय भूक लागली वा बाई मला. ये ना माय. भूक लागली. या बुडीला तर 5-5 मिनिटातून भूक लागते. खाय ना माय मला खाय मग आता. असा राग येऊ राहिला मला. असा राग आणून देऊ राहिली बुडी. पण करा लागत आहे मला. प्रॉपर्टीसाठी करा लागत आहे. एक बार मनावर प्रॉपर्टी ते होऊ दे. सराईला दाखवतो मी 2 का सराईला दाखवतो. या बुडीनं जीणं मुश्किल केलं बाप्पा मायावाला. हट या बुडीले तर दाखवीनच मी दाखवीनच. नाही जेवायला देतो बुडीले. राहुल डबल मला बोलीन. आताच तर बोलला मला. तोही मला चांगलाच बोलू राहिला. थांब ना मनावर प्रॉपर्टी तर होऊ दे. सराईला पाहतो. सराईला घरातून हाकलतो ना हाकलतो. ताई नका चंद्रिकाला का अशी तशी बाई समजलं का. मी अशी तशी आहो का. ताईला माहीतच नाही चंद्रिका काय चीज आहे तर. ये ना मा बाई ये ना माय ये बा. ना कशी बोलते जसं काय खूप प्रेम आहे या बुडीला माझ्यासोबत. आली का माय चंद्रिका तू. दे माय दे जेवायला. कायची भाजी बनवली त्या. आता तुरीच्या दाण्याची भाजी बनवली मस्त. आणि आपलं हे बनवलं भरीत पोळी भात. नाही बाई वा भाकर नाही बनवली का. भाकर बनवायला पाहिजे होती ना. आता भाकरचं पीठ नाही आहे आपल्या घरी. नाही बाई वा मग आण ना ज्वारी दऊन आण ना चक्कीवर. हे बाई आता चक्कीवर जाऊ का मी. राहुलजीला पाठवून चक्कीवर त्या आणतात ना दऊन. नाही बाई तुला माहित नाही का राहुल नाही ना घरी. राहुल आणि सोनू त्या कृष्णा राहण्याला गेले ना तिच्या मायबापाच्या घरी. नाही बाई व लगे हा लगे तिच्यासोबत गेला का लगे तिच्या मायबापाच्या घरी कृष्णाला आणाले. मस्त बायकोच ऐकून झाला आता. मला बोलला लगे इतका लाख आणि मला बिना सांगायचं लगे तिच्यासोबत घुमायला गेला तिच्या मायबापाच्या घरी. हो बाई कृष्णाला आणायला गेला ना ते एकटी चालली होती तर तो म्हणे मी बी जातो म्हणे हां सोबत तिच्या. तर तो गेला ना. ताईनं स्वतःच म्हटलं का मी जातो म्हणून सोनूसोबत. हां त्यानं स्वतःच म्हटलं. मी काले म्हणू माय त्या उदसा संग झाले. तुला तर माहित आहे तिचा माय 36 आकडा आहे. मी काले म्हणू. तो म्हणे एकटी नको जाऊ म्हणे मी येतो म्हणे सोबत. तो तर गेला नाही. मनानच गेला तो. मी ना काही नाही म्हटलं माहिती तिला जायचं घ्यायचं. मला न सांगता तिच्यासोबत गेला आहे ना. स्वतःच म्हटलं आहे ना आता ताईनं तिच्यासोबत जातो म्हणून. मग नाही तर काय माय मी काले म्हणू बाप्पा. तुला तर माहित आहे मला तिचा राग येते म्हणून. नाही करत नाही काही नाही. आणि मी काल तिचा हरिक करू माय. मी काले पाठवू. मला किती बोलले ते किती बोलले. हां एक बार मला मासंग बोलायला नाही आले. सॉरी गिरी काही म्हणाले नाही आले. लगे कुणी तिच्यासोबत चालले गेले. आता येऊ द्या ना ताईले येऊ द्या ना. बोलतच नाही मी त्याच्या संग. हो माय बाई तुला सांगायला तर पाहिजे होतं ते ना की मी चाललो सोनूसोबत का काही का जाऊ का नाही जाऊ. काही विचारलं नाही तुला. नाही ना नाही विचारलं नाही मला. बरं आता तो गेला तर काय करतं. आणि जाय तू चक्कीवर जाय आणि ज्वारीचं पीठ घेऊन ये दऊन. आणि संध्याकाळी मला ज्वारीची भाकरच देशील नाही. मला तसंही पोया काही पचत नाही. आणि संध्याकाळची तर बिलकुलच मी पोळी नाही खाऊ शकत. आणि भाती नाही खाऊ शकत. भाताने येते मला वात. म्हणून मी भाती नाही खात आणि पोळी बी नाही खात. मला भाकरच पाहिजे. आता तुला बनवलं माय हां किती कामं करशील तू. आता बनवलं तर देऊन दे. आता भूक बी लागली आहे मला. आता देऊन दे गोळ्या घ्यायच्या तर खाऊन देतो माय 2 घास. पण संध्याकाळी मला भाकरच बनवशील ना नाही. चक्कीहून ज्वारीचं पीठ आण माय बी दऊन काही करून. मी गेली असती बाई ना. पण तुला माहिती आहे ना मला पायाने चालता नाही येत आहे. नाही तर मी गेली असती वा. हो आत्या जातो ना मी चक्कीवर जातो. पण त्याची आता चांगली खदरपट्टीच काढतो मी. चांगलं भांडण करतो त्याच्यासोबत. हो वा भांडण करशील नाही त्याच्यासोबत. हां तुला बिना सांगायचं नव्हतं झालं पाहिजे त्यानं. आण दे माय दे मी जेवण करतो. हो आत्या. नाही बाई पाणी कोण आली ना. पाणी आणलं का. पाणी आणलं प्याले. हो आणतो पाणी. मला म्हणते मला माही बायको आवडत नाही म्हणते. असं तसं तूच आहे म्हणते चंद्रिका. तुला चांगली आहे. तू अशी आहे तू तशी आहे. लगे आता बायकोसोबत कुणा चालला गेला लगे. हां आपल्या पोराला आणायला. मला तर काही हुंगूच नाही राहिला. आणि मला बोलला बी लगे किती. येऊ दे त्याला दाखवतो ना आता. चांगलं भांडणच करतो त्याच्यासोबत. मासंग चालूपणा करत आहे ना मासंग. काही पाणी आणू ना चंद्रिका. हो हो आणतो. आता चांगले भांडण लागले दोघांचे. मस्त भांडण लावले मी ना. आता पाहतो ना कसे भांडण नाही करत दोघांच्या मधामध्ये मस्त भांडण लावले मी ना. सोनू सोबत झाले मीनच म्हटलं राहुलले. माझ्या तो गेला आणि मी नीला सांगितलं तो मनाने गेला. आता मस्त भांडण होता त्याच्यात.
किती चालाक आहो ना मी, किती चालाक आहो. लय चालाक आहो मी. आई आई आली ना मी आली. हा पाय, तू या सोबत आलो तर खरी मी, पण तुला सांगत आहे संध्याकाळच्या पहिले आपल्याला इथून निघायचं आहे बरं. मी थांबणार नाही इथं. तुला थांबायचं असेल तर थांब, मी मा पोराला घेऊन निघून जाईल. मी थांबणार नाही इथं. आताच तुला सांगितलं, तुला मायबापाची इथं आली की निघायचं काही मन होत नाही. तुला राहायचं असेल तर आहे, तुला काही म्हणत नाही मी, पण मी इथं काही थांबणार नाही. हो ना बापा, निघून येतो काही थांबायला थोडं आली. इथं कृष्णाला घेतलं, थोड्या वेळ बोललं चाललं, बसलं की निघालं. हो तेच म्हणत आहे मग मी. काऊन तुम्हाला लय अर्जंट काम आहे का घरी? लय काम आहे का घरी अर्जंट? अरे हो, ते वाट पाहताय ना तुमची, प्रियसी वाट पाहते ना, चंद्रिका तुमची आहे ना. कोणी वाट पाव, तुला काय करायला लागते? मला काय करायला लागते? मला काही नाही करायला लागत. तुम्हाला तर वेळच सांगेन ना सर, वेळच सांगेन. काय, इथे येऊन माझं भांडण करताय का तू? भांडण करताय का? पहिलेच मी त्यासोबत येत नव्हतं, आईनं जबरदस्तीने पाठवलं. आता शिल्लक बोलू नको तू माझं, भादरू नको. आलो तुला सांग, हेच उपकार मार. हो लय उपकार केले तुम्ही ना, खूपच उपकार केले. इतके उपकार आहे तुमचे मा डोक्यावर की असं वाटत आहे मला की कधी उतरतो तुमचे उपकारण कधी नाही. लयच उपकार केले तुम्ही ना मावर. घरी ते बाई आणून बसवली ना, खूपच उपकार केले. काय शिल्लक नको भादरू तू माझं, म्हणून मी तासून येऊन होतो राहिलो. मला मासंग येणं कुठं आवडते आता. आता तुम्हाला तर त्या चंद्रिका संग घुमा वाटते. तिची असलीत माहीत पडी ना तुम्हाला. माहीत पडली मला, ज्याची असलियत माहीत पडायची होती त्याची असलियत माहीत पडली. आणि त्या चंद्रिकाच्या बाहेर काही बोलू नको. तिनं काही तुला सांग काही तुला काही बुरं केलेलं नाही, असं काही भांडण केलेलं नाही तिनं. तिला काही बोलू नको तू. हां, तिनं मासंग काही बुरं केलं नाही. तुम्हाला नाही दिसत? माझ्या हक्क ते घेऊन बसलेली आहे, घरात येऊन बसलेली आहे. मा घरात घुसवली तुम्ही ना, आणि मासंग काही बुरं नाही केलं म्हणता. माया नवरा मापासून दूर करून टाकला आणि मासंग काही बुरं केलं नाही म्हणता तिनं. लाज वाटते का तुम्हाला काही? तर तुला मला भांडण करायला आणलं का मायबापाची? इथं भांडण करायला आणलं का? नाही नाही सांग, भांडण करायला आणलं असेल तर सांग. मी नाही करत कोणासंग भांडण. मी नाही आणलं कोणाला भांडण गिंडण करायला. अबे माझ्या शिल्लक नको भादरू तू, बिलकुल भादरू नको. आली का सोनूबाई? आली का माय तू? आता आई आली. आता स्वतःवर बोला थोडंसं. तोंड ठीक करा तुमचं वालं. हो तोंड ठीक आहे नाही. आता आईच्या घरी काही तमाशा दाखवू नका. आणि आपल्या घरातलं मी आईला काही सांगितलेलं नाही आहे. आईला काही माहीत नाही आहे. आईला माहीत नाही पडलं पाहिजे. जर आईला माहीत पडलं ना तर तुम्हाला माहीत आहे मग तुमचं खटिया खडीन बिस्तरा गोल होईन म्हणून. चुपचाप बसा, चुपचाप बसा, आणि त्याच्यातच तुमची भलाई आहे. मायबापाची इथून मावठ असं टाकू दिली आहे ना तू. काय बापाची इथं काय? मी तिथं बी तशीच आहे. हो बापा, तिच्या माईला काही माहीत नाही म्हणते, बरंच आहे. तिच्या मायसमोर काही शिल्लक बोलायला नाही पुरी नाही. तिची माहीत आहे पप्पा किती खतरनाक आहे तर. आली का बाई? बाई बापूची आणि बाईची भांडणं उरायला वाटते. अरे हो आई आली मी. बाई सोनू लय आठवण येत होती हो बाई, तुम्ही मला लयच आठवण येत होती. बरंच झालं आली माय मला भेटाले. हो आई आली ना, मला आठवण येत होती तुझी. कृष्णा कुठे आहे? आहे ना कृष्णा अंदर. कृष्णा, ओ कृष्णा, पाय रे तू याई आली, ये लवकर. कृष्णा तू याई आली, तुला घ्याले, ये लवकर इकडे. बाई कृष्णाला आठवण काढत होता हो माहिती, लयच आठवण काढत होता. बरंच झालं आली तू त्याला घ्याले. नाही तर मीच आली असती पाहिना, मी ते येऊ राहिली होती. मला येऊ नाही दिलं तुला. तू म्हणे मीच येतो म्हणे. नाही तर आली असती मी कृष्णाला घेऊन. नाही नाही मला भेटायचं बी होतं ना, मला सराईच्या याद बी येऊ राहिली होती. नाही म्हटलं मी आली तर सराईच्या भेटी बी होऊन जातात. जाऊ दे, बरंच झालं आली. आई बाबा आले तुम्ही? ते पाहतो आला कृष्णा, याला आले रे कृष्णा. ते आई ते बाबा आले तुला घ्याले. ये बा कृष्णा ये माझ्याकडे ये. आई मला आठवण येत होती तुमची. नाही बाई मा पोरगा, मला गमत नव्हतं रे कृष्णा ताबीना, गमत नव्हतं. आई मला गमत नव्हतं. बाबा तुम्ही बी आले? हो कृष्णा आलो तुला घ्याले, मग गमून होत राहिलं तर बिना घरात नाही. ये माझोळी. हो बाबा आलो. चाल कृष्णा मग आता आपल्या घरी तुला घ्यायला चालू आम्ही. हो बाबा हो. बा बसा ना तुम्ही, बसा ना, उभे काय? हो हो मामीजी बसतो ना. रोहिणी मोहिनी कुठे आहे? तर हाय वहिनी किचनमध्ये आहे, स्वयंपाक बनवत आहे. जा मोहिनीला सांग सोनू आली म्हणा, बो आले म्हणा, त्याच्यासाठी चा मांडायला लावतील. जा होय. बा तुम्ही उभी काय? बसा ना, बसा पहिले. हो मामीजी बसतो. बाई सोनू तू काय उभी आहे? तू बस ना बाई. होय बसतो ना. आई मला बाईसोबत काम आहे, मा रूममध्ये घेऊन जातो मी बाईले. तुम्ही बसा, बोला तू बोल भाऊजीसोबत, मी बाईला घेऊन जातो अंदर. बरं माय जाय घेऊन. बाई चाल ना इकडे, मला तासून बोलायचं आहे. चाल. हो सोनू चाल. कृष्णा आता तर खुश आहे तू? हां माई आई माय बाबा, माई आई माय बाबा करत होता. आता आली तू, आई बी आली आणि तू बाबा बी आली तुला घ्याले. आता खुश आहेस ना तू? हो आजी मी खुश आहे आता खुश आहे मी. वा तुमचा पोरगा किती आठवण काढत होता तुमची. बाबा बाबाच करत होता निरा. हो काय कृष्णा, तुला आठवण येत होती का? हो बाबा मला सराईची आठवण येत होती, तुमची आठवण येत होती, आईची आठवण येत होती, आजीची आठवण येत होती, सराईची आठवण येत होती. हा आजी बी तुला आठवण काढत होती रे. हा मग कृष्णाला आण म्हणे, लवकर कृष्णाला आण म्हणे. आजी बी आठवण काढत आहे तुझी आली. तशी आजीची तब्येत नाही आहे चांगली. पण बा बाईला काय झालं तर? तब्येत नाही आहे का चांगली? नाही आई आहे ना, फरशून घसरूनच पडली खाली. बापा कशी काय पडली बाई? काही नाही, तर चंद्रिकानं पोछा मारला तर पाणी होतं तर पडली घसरून. बापा कोण चंद्रिका? अरे मी चंद्रिकाचं नाव घेतलं का? तोंडानंच मी चंद्रिकाचं नाव घेतलं वाटतं पप्पा. आठवणच नाही राहिली मला की मामीजीला काही माहीत नाही म्हणून. नाही आमची ते झाडू पोछावली बाई चंद्रिका. अरे तिचं नाव तर कमला आहे ना, कमलाबाई आहे ना? कमला आहे का? हो कमला आहे. बदलवली वाटते बाई तुम्ही, नाही ना? हो झाडू पोछावली बाई बदलवली. हा चंद्रिका नाव आहे तिचं आता, चंद्रिका. हां असं. बसा ना मामीजी तुम्ही खाली उभे आहे. हो बसतो. बाबा मी मामीला सांगून येतो की माई आई बाबा आले म्हणून. हो कृष्णा ये सांगून ये. मामीच्या अंगावरला झाला वाटते तू है ना? हो तिच्या अंगावर लय झाला तो, आपल्या मोहिनीच्या अंगावर लय झाला. मोहिनी खेळते बिना त्याच्यासोबत. तेही बच्चाच आहे ना आमच्या घरातला एक मोहिनी. लेकरं आवडत असतील ना मोहिनीले. हो तिला कृष्णाला आवडते.
का रे बाबू, मग तुला गमीन का मोहिनी मामीला सोडून तिथं? हो बाबा, माझ्या शाळेचे दोस्त बी आहेत ना तिकडे, मग मला गमीन. हो हो कृष्णा, ते गावातले सारे दोस्त येतात घरी, विचारतात कृष्णा आला का, कृष्णा आला का, तेही आठवण काढत आहेत ती. हो बाबा, मला आठवण येते द्यायची. मी सांगून येतो मोहिनी मामीले की माझे आई बाबा आले मला घ्यायला. हो हो बाळा, ये मामाजी नाही दिसत आहे. मामाजी कुठे गेले तर? जगदीश, प्रेम हे दोघंही नाही दिसत आहे. ते दोघं तर गेले बाप्पा त्याच्या ड्युटीवर, आणि मामाची वावरात नाही गेले. काऊन, मामाजीची तर तब्येत नव्हती ना चांगली, मामाजीच्या हाताला लागलं होतं ना. हो, आता हात त्याचा चांगला आहे, बरा आहे आता हात. आणि त्याला कुठं गमते घरात नाही, गेले वावरात नाही. आता आता कापूस वेचणं चालू आहे ना आमच्या वावरातला, गेले बाईच्या मागं मागं. तुमच्या वावरातला चालू असेल ना कापूस मग आता? हो हो चालू आहे ना, वेचणं चालूच आहे. मी काय म्हणतो, जगदीशच्या लग्नाची तारीख कधी काढतात मग? आता झालं ना, आता काढून घ्या तारीख. हो, काढा लागेल तारीख, काढा लागेल. दे, आपणच फोन करता का त्याला? पोरीवाल्याचा तर फोन आला पाहिजे का? पहिले आपणच फोन करता, आपण पोरावा लावू ना. त्याईनं करायला पाहिजे ना फोन, कधी लग्नाची तारीख काढता का काही हां, त्याचा काही फोन घेऊन नाही, त्याची काही सोय नसेल ना लग्नाची. हां, गरीब आहेत निवडते. अरे हो, मग तुम्ही मदत करा. का होते मदत केली तर? कायले मदत करा बापा, एवढा का उतवाला का आपल्याजवळ पैसा? एवढे का करोडपती आहो का घरचे? आता त्याला पोरगी आहेत, त्याला समजायला पाहिजे ना की लग्न गिग्न करायला लागते, पैसा गिसा जमून कर ठेवायला नव्हता पाहिजे त्याला पहिलेच. हां, लावतील ना मग ते जुगाड लावतील पैशाचं, मग करतील फोन तुम्हाला. करू द्या, कधी कधी करणार आपल्याला लग्न, काय त्याच्यात नाही. त्यानं म्हटलं उद्या करतो, तुम्ही उद्या करायला तयार. हो हो, खतरनाक आहे सासूबाई माई, लय खतरनाक आहे. बरंच झालं काही सांगितलं नाही सोनू नाही, नाही तर बस माझ्या सासून माहिती वरतच काढली असती चांगली. घरी सर्व चांगलं चालू आहे, सर्व ठीक चालू आहे? हो हो, सर्व चांगलं चालू आहे, सर्व ठीक आहे चालू. काय सांगू आता तुम्हाला, घरी काय चालू आहे तुम्हाला तर माहीत पडलं तर बस. काय म्हटलं बा? काही नाही काही नाही, सर्व चांगलं मजेत चालू आहे. थोडं ध्यान देत जा बा तुमच्या आईवर. हां, पडली म्हणता बाई, पडली तर हड्डी गिड्डी मुडली ना म्हटलं, तर आता बुड्यापणात हड्डी जुळत नाही बरं लवकर. हां, ध्यान देत जा. हां, नेलं होतं डॉक्टर जवळ नेलं होतं, हड्डी गिड्डी नाही मुडली म्हणे, असलच काय म्हणे, सुजन आहे म्हणे. हो काय, जास्त नाही लागलं म्हणते ना? नाही नाही, जास्त नाही लागलं. हो बाप्पा, तुमच्या पोछावाल्या बाईले का पोछाही मारता नाही येत का बरोबर? हां, फरशी नाही पुसतात का बरोबर? पाणी पाणी फुसली म्हणता, काढून टाका ना कामावून, काले ठेवता अशा बाईले. नाही नाही, तसे चांगले कामं करते त्या, चांगले कामं करते, राहिलं गलतीन थोडंसं पाणी. हो का? पहा नाही तर मग बदलून टाका बाई, दुसरी बाई ठेवा. पहिलीची तर चांगली होती कमलाबाई, मस्त होती, गरीब होती ती बाई. कामही चांगले करे, तिला काय काढलं तर? माहित नाही बुवा, मला नाही माहित काऊन काढलं तर. मी म्हणतो मग आता सोनूले की ते कोण चंद्रिका आहे कामवाली, तिला काढून टाक आणि कमलाबाईला डबल ठेव म्हणून. हो हो हो, घरी जाऊन विचार करतो ना, आम्ही करतो विचार तिला काढायचा. चंद्रिकाला काढू मी, चंद्रिका तर माझी जान आहे, तिला कसं काय काढू मी? काऊन बुवा, भाऊ आलेच नाही का अजून महाराष्ट्र दर्शन? बाबा का? बाबा नाही आले. कधी येतील तर मग भाऊ? बाबा कधी येईन तर हे मला काही माहित नाही, आईला माहीत असेल. हो का? म्या म्हटलं आता पुढच्या बारीनं आम्ही जातो म्हटलं, बाई मी आम्ही सर्वजण जाऊ म्हटलं महाराष्ट्र दर्शनाले. बाई हो म्हणे. हो का? जासान ना मग, जासान. मामाजी काही येतात मग वावरातून? येतील ना ते, येतील. त्याला फोन करून सांगा लागेल तुम्ही आले म्हणून, मग येतील ते. कसं ते आता निघायचं आहे ना आम्हाला, निघतो आम्ही. काऊन बुवा, आताच तर आले आणि जाता बी म्हणता? राहून जा आजच्या दिवस करा मुक्काम. नाही नाही ना, नाही नाही मामीजी, नाही राहू शकत. घरी लय अर्जंट काम आहे ना. माई चंद्रिका आहे ना बापा घरी, कसं करावं मी तर? काय काम आहे तर घरी? नाही ना, आई पडली तुम्हाला सांगितलं ना, आईची नाही तब्येत चांगली, जा लागेल आम्हाला घरी. हो का? आता तुमच्या मामाजीला येऊ द्या, जेवण खावणं करा, मग पाहू आता. नाही नाही, कोणत्याही हालतीत निघा लागते आम्हाला आज, कोणत्याही हालतीत आम्हाला जास्त लागेल घरी. माई चंद्रिका माई वाट पाहत असेल ना तिथं, तिला कसं काय गमीन माशिवाय. फोन लावा ना मग मामाजीला, बोलून घ्या लवकर. राहू द्या तुम्ही फोन, राहू द्या, मीच लावतो मामाजीला फोन. लावा ना मग बुवा फोन, तुम्हीच लावा, बोलून घ्या ताईले घरी. पहिली भाऊजी नाही आहे ना, पहिल्या रूममध्ये हॉलमध्ये बसलेला आहे, त्याला तिथे चहा नेऊन द्या. आणि आम्हाला ना आमच्या रूममध्ये चहा घेऊन येसान, आणि तुम्ही बी येसान चहा प्याले. हो हो ताई, नेऊन देतो ना मी, पहिल्या रूममध्ये चहा नेऊन देतो ताईला, आणि तुम्हाला तुमच्या रूममध्ये घेऊन येतो. मी येतो बोलायला. हो, तुम्ही समोर आलीच मी. मामी मामी, नाही आई बाबा आले, मला काय आले? अरे हो कृष्णा, आले तू आई बाबा तुला घ्याले. आता चालला तू? हां, चालशील आता? मामी तुम्ही बी चालला ना आमच्यासोबत, तुम्ही चालला? नाही ना, मला ध्यान द्यावं लागते ना, घरचं कोण काम करीन बा मग? हां, काम करावं लागते मला घरी. मामी मग येसान ना तुम्ही माझ्या घरी? हो हो कृष्णा, तू जाय समोर, मग येईन मी मागून. बरं वहिनी, या मग तुम्ही आमच्या रूममध्ये, बोलू मग आपण. हो हो रोहिणी, येतो मी. बस चहा दिला की आली.